नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ॲग्रिकल्चर फंडा या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, ही जी मक्का तुम्ही बघता आहे ती छोट्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरली आहे। ट्रॅक्टरने पेरणी करण्याचे फायदे म्हणजे वेळ आणि मजुरीची मोठी बचत होते, तसेच बियाणे आणि खत योग्य खोलीवर व समान अंतरावर पडते। यामुळे उगवण चांगली होते आणि पुढे उत्पादन वाढण्यास मदत होते। पेरणीच्या वेळेला खत टाकणे गरजेचे आहे। मी ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरत्या वेळेस मक्का सोबत 20-20-013 हे खत टाकले आहे। या खतामुळे सुरुवातीच्या वाढीसाठी आवश्यक नायट्रोजन, फॉस्फरस आणि सल्फर मिळतो। सुरुवातीच्या टप्प्यात मुळांची वाढ चांगली होते आणि मक्काचे पीक जोमाने वाढायला मदत होते। मित्रांनो, ही जी मक्का तुम्ही बघता आहे यांच्या दोन्ही सईमधील अंतर 2 फूट आहे आणि बियामधील अंतर 6 इंच इतका आहे। या मक्काला पेरून 8 दिवस झाले आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये मक्का चांगली वाढलेली दिसत आहे। खतामुळे पाने पिवळी पडली नाहीत, सर्व पाने हिरवीगार आहेत। काही ठिकाणी हा जो गॅप बघता आहे त्यात मक्का उतरलेली नाही आहे। या ठिकाणी मक्काची डागडुग म्हणजेच त्या ठिकाणी दुसरी मक्का लावली जाईल। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये ट्रॅक्टरने मक्का पेरण्याचे फायदे, खताचे फायदे आणि मक्काचा उतार कसा आहे हे बघितले। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।